नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आणलेला आहे, तो म्हणजे राजकीय. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि काही तासावर आता पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. उर्वरित 4 टप्पे सुद्धा आपल्या समोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काट्याची टक्कर प्रत्येक मतदारसंघामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आणखी काही जागेवरती महायुतीनं उमेदवार अद्यापही जाहीर केलेले नाहीत, परंतु महाविकास आघाडीने सगळे उमेदवार जाहीर करून एक उमेदवारी जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि प्रचारामध्ये सुद्धा त्यांनी आघाडी घेतलेली आहे. परंतु ज्या ठिकाणी आमने सामने उमेदवार जाहीर झाले तिथं अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होत आहेत हे आपल्या लक्षात येत आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचं पारडं जड दिसताना तर काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवार सुद्धा पारडं आपल्याला जड दिसतंय. हे सगळं पाहत असताना एक गोष्ट लक्षात येते, महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी सोबत असलेले पक्ष, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी मात्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे. अमित शहा हे सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर सातत्याने येऊन गेलेले आहेत, आताही येत आहेत. आणि भाजपचे सगळे नेते असतील, अजित पवार गटाचे नेते असतील, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री स्वतः आहेत, मंत्रिमंडळ त्यांच्या सोबत आहे. म्हणजे सत्तेवर असलेल्या पदाचे पदाधिकारी आणि उमेदवार हे या ठिकाणी प्रचारामध्ये रणधुमाळी करतायत. तर दुसरीकडे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेसचे काही नेते असतील, हे सुद्धा प्रचार त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला समोर मी आणू इच्छितोय, तो म्हणजे असा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे शरदचंद्र पवार यांची पूर्ण धुरा सांभाळत होते. सगळा पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत होता. हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिले, कारण शरद पवार हे राष्ट्रीय नेते म्हणून राष्ट्रामध्ये काम करत होते, देशात काम करत होते. अशा वेळी महाराष्ट्राची जबाबदारी ही अजितदादा पवार यांच्यावर होती. ज्यावेळेस अजित पवार हे राष्ट्रवादीला फोडून भारतीय जनता पार्टी सोबत गेले, उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांच्यासोबत 40 आमदार गेले. अशा वेळी शरद पवार यांच्यासोबत राहिलं कोण, हा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावेळेस जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड ही 2 माणसं त्यांच्यासोबत दिसत होती आणि सुप्रियाताई सुळे हेच दिसत होती. बाकीचे नेतेही त्यांच्यासोबत आहेत, परंतु नजरेसमोर हे 2 मंडळी होती. आणि हे 2 मंडळी महाराष्ट्रामध्ये प्रचार यंत्रणा कशी राबवणार, उमेदवार कसे उभा करणार, शरदचंद्र पवार कुणावर आपली जबाबदारी देणार, हे सगळं पाहत होतो. पण याच वेळी एक युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं आणि डीएस न्यूजच्या माध्यमातून मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये हेच नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व म्हणून पुढे येईल आणि केवळ राष्ट्रवादी म्हणून नाही तर महाराष्ट्राला एक साधा सामान्य नेतृत्व म्हणून जो कोणता नेता तो मिळेल तो म्हणजे रोहित पवार. कारण रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत, परंतु रोहित पवार हे राजकारणामध्ये अजित पवारांमुळे राष्ट्रवादीमध्ये दिसत नव्हते, चमकत नव्हते. पण अजित पवार जेव्हा बाजूला गेले त्यावेळेस रोहित पवार हे वरती आले आणि आपल्या आजोबाला खंबीरपणे साथ देण्यासाठी पहिल्या दिवसापासून शरदचंद्र पवार यांच्यापासून त्यांनी सोबत राहून महाराष्ट्राचे दौरे केले, प्रत्येक जिल्हा पिंजून काढला आणि त्या ठिकाणी आजोबासाठी नातू हा आधार जो असतो, काठीचा आधार जो असतो तो मी आहे, हे रोहित पवार यांनी पहिल्याच भेटीमध्ये, पहिल्याच दौऱ्यामध्ये दाखवून दिलं होतं. परंतु आता रोहित पवार यांची प्रगल्भता काय आहे राजकारणात हे आता लक्षात येत आहे. आणि म्हणून रोहित पवार हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण बाजू लावून धरतायत, आक्रमकपणे बोलतायत, अभ्यासू बोलतायत. आणि याच रोहित पवार यांना दाबण्यासाठी ईडीची सुद्धा कारवाई त्यांच्या कारखान्यावर बारामती ॲग्रोवर करण्यात आली, हे सुद्धा आपण पाहिलं. अनेक नोटीस त्यांना आलेल्या आहेत, चौकशाही सुरू झालेल्या आहेत, रोहित पवारांनाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. ही सगळी परिस्थिती निर्माण करून रोहित पवार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत आणि त्या महायुती सोबत यावं असा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी भाजपच्या वतीनं करण्यात आलेला आहे. रोहित पवार यांनी स्पष्टपणे त्या पद्धतीनं बोललेले आहे. परंतु अजित पवार हे सातत्यानं बोलत होते की रोहित पवार हा बच्चा आहे, त्याला राजकारणातलं काय माहितीये. सुनील तटकरे जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा रोहित पवार यांच्यावर टीका करताना तो आणखी मुलगा आहे, बच्चा आहे, त्याला काही कळत नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं वक्तव्य केलं होतं. परंतु रोहित पवार यांनी आपली चुणूक राजकारणात दाखवून दिलेली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरताना, प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलताना एक आदरानं बोलत सत्य परिस्थिती जनतेसमोर ते आणून देत आहेत. आणि एक प्रकारे रोहित पवार ज्यावेळेस बोलतायत त्यावेळेस आर पाटील यांची प्रतिमा सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये दिसतंय. अत्यंत साधं राहणीमान आहे. विशेष म्हणजे आजच्या या चकाचकीच्या जगामध्ये स्वतःचे केस पांढरे झाले तर काळे करणारे, हेअर डाय लावून काळे करणारे नेते दिसत आहेत, अभिनेते दिसत आहेत, कार्यकर्ते दिसत आहेत. परंतु रोहित पवार जे नॅचरल त्यांचं राहणीमान आहे तेच त्या पद्धतीनं ठेवतायत, जे बोलणं आहे ते अगदी त्याच पद्धतीनं बोलतायत. यशवंतराव चव्हाणांच्या आदर्श घेऊन शरदचंद्र पवार काम करतायत आणि त्याच आदर्शानं रोहित पवार हे राजकारणामध्ये काम करतायत. राष्ट्रवादी पक्षाची बाजू मांडताना, शरदचंद्र पवार यांची बाजू मांडताना ते अगोदर संयमानं बोलत होते, शांततेनं बोलत होते. परंतु ज्यावेळेस अजित पवार
आणि भारतीय जनता पार्टीकडून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस मात्र त्यांनी पूर्ण आपल्या जे काही नातं गोतं आहे हे बाजूला सारून, कारण त्यांच्या लक्षात आलं की अजित पवार यांच्याकडून नातं गोतं धरल्या जात नाहीत, ते आपल्या भावाविषयी, बहिणीविषयी आणि चुलत्याविषयी म्हणजे काकाविषयी सुद्धा ते एकेरी शब्दात बोलतायत, टोकाचं बोलतायत. शरद पवारांचं आता वय झालंय अशा पद्धतीनं बोलतायत. यावेळेस मात्र रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाची बाजू लावून धरत ते अजित पवारांवर थेट टीका करायला लागलेले आहेत. बारामती मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलाय. त्यासोबत महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये त्यांनी यापुढची भूमिका शरदचंद्र पवार या राष्ट्रवादी काँग्रेसची कशी असेल आणि पक्ष कसा भक्कम राहील हे पटवून देण्यामध्ये त्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे आणि जनतेच्या पसंतीला रोहित पवार हे आता उतरलेले आहेत हे आपल्या लक्षात येत आहे. दुसरा भाग असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये एकनाथराव शिंदे हे सगळी बाजू सांभाळत होते. कारण उद्धव ठाकरे हे जरी मुख्यमंत्री असले तर महत्वाचं मंत्रिपद हे एकनाथराव शिंदे यांच्याकडे दिलं होतं. कारण उद्धव ठाकरे यांच्या मनातले एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री होते, त्यांनाच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यायची होती. परंतु महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचा विचार केल्यामुळं इच्छा नसताना सुद्धा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. परंतु पक्ष आणि जबाबदारी आणि मंत्रिमंडळ हे सगळं एकनाथराव शिंदे सांभाळत होते. आपण पाहिलं होतं प्रचार यंत्रणा सुद्धा तेच सांभाळत होते आणि त्यांच्यासोबत असलेली मग गुलाबराव पाटील असतील किंवा जे काही मंत्री असतील हे सगळी जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत होते. परंतु झालंय असं की एकनाथराव शिंदेच भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले, उद्धव ठाकरे यांना त्यांनी सोडलेले आणि मंत्र्यांसोबत 40 आमदार ते बाजूला गेलेले. अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहिलं? आमदारही गेले, मंत्री गेले, पदाधिकारी गेले आणि जे नेतृत्व निवडणूक लढत होते ते सगळेच गेले. उद्धव ठाकरे हे एकाकी पडले होते आणि त्यांच्यासोबत साथ द्यायला फक्त आदित्य ठाकरे हे होते. अनेक त्यांच्यासोबत मंत्री होते. संजय राऊत यांनी खऱ्या अर्थानं खिंड उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची लढवली, आपण मागच्या काळामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर विनायक राऊत ही त्या ठिकाणी होते, अनिल परब या पद्धतीनं अनेक नेते त्यांच्या सोबत त्या ठिकाणी होते, हे सुद्धा त्या ठिकाणी खिंड लढवली. आणि सुषमाताई अंधारे या सुद्धा पक्षाला नव्यानं मिळालेल्या नेत्या होत्या. त्यांनी सुद्धा संजय राऊत यांच्यानंतर पक्षाची बाजू कायद्यानं आणि संयमानं रोखठोकपणे लावून धरली, ती सुषमा अंधारे यांनी. परंतु या कालावधीमध्ये हे दोन्ही जरी वक्ते मतदारांना सांगत असले, महाराष्ट्राच्या जनतेला पटवून देत असले, तरी उद्धव ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व शिवसेनेमध्ये कोणी आहे की नाही असा जो प्रश्न एकनाथराव शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीकडून उपस्थित केला जात होता, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, हा सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना मागं पुढे पाहत नव्हता. परंतु मित्रांनो, आपल्याला मला आवर्जून सांगावं लागेल की आदित्य ठाकरे युवा सेनेचं नेतृत्व करणारे नेते हे राज्याचं मंत्री म्हणून त्यांनी ते काम पाहिलं आणि या कालावधीमध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या संपर्कात ते आले, अनुभव त्यांना मिळाला आणि आज उद्धव ठाकरे यांच्याच पद्धतीनं, बाळासाहेब ठाकरेच्या पद्धतीनं शिवसेना पक्ष वाढवत होते, जनतेशी थेट संवाद साधत होते. अगदी तशाच पद्धतीनं आदित्य ठाकरे हे थेट जनतेमध्ये जात आहेत, दौरा करतायत, जनतेशी संवाद साधतायत आणि आक्रमकपणे आपल्या पक्षाची बाजू त्या ठिकाणी मांडत असताना एकनाथ शिंदे यांना मेंदेगड असा शब्द प्रयोग करून त्यांची सगळी पोलखोल त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आदित्य ठाकरे जे आक्रमकपणे मुंबईमध्ये दौरे करतायत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहेत, त्यावेळेस ते बोलताना जाती धर्मामध्ये जे भारतीय जनता पार्टी अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला ते पूर्ण बाजूला सरकवतायत आणि जनतेचे काय मुद्दे आहेत, प्रचाराचे काय मुद्दे आहेत, जनहिताचे काय मुद्दे आहेत ते जनतेसमोर थेटपणे ते मांडतायत, हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गट हा पुन्हा एकदा राज्यामध्ये उसळी मारताना दिसतोय. कारण उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आणि आदित्य ठाकरे यांची भाषण शैली, जनतेशी संवाद साधण्याची पद्धत आणि एक विश्वास निर्माण करण्याची पद्धत ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटते. एकंदरीत जर चित्र पाहिलं तर रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या दोन तरुण नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि महायुतीला त्या ठिकाणी नाकेनं वाढलेले, घाम फोडलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही युवा नेते राज्यामध्ये बोलत असताना वरवर गप्पा मारत नाहीत, स्वप्न दाखवत नाहीत, परंतु थेट नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारवर आरोप करतायत, महाराष्ट्रातल्या सरकारवरती आरोप करतायत, देवेंद्र फडणवीस यांच्या नीतीवरती आरोप करतायत आणि थेट बोलताना दोघंही सांगतायत की शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्याचं काय ते बोला. महागाई तुम्ही वाढवून ठेवलेली, जी कमी करतो म्हणले होते ते नरेंद्र मोदींनी कमी केलेली नाही, ती महागाई वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव कमी करतो म्हणले होते ते दुपटीनं वाढलेले आहेत. अशा स्थितीमध्ये बेरोजगारांना तुम्ही 2 कोटी नोकऱ्या देऊ म्हणले होते दरवर्षी, तो प्रश्न कुठे आहे? आज विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अडचणी आल्या आहेत, नोकरीच्या अडचणी आल्या आहेत, त्याविषयी केंद्र सरकार बोलत नाही. अनेक कंपन्यांचं खासगीकरण झाले, त्याविषयी तुम्ही बोलत नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही, बेरोजगारांना हाताला काम मिळत नाही. मात्र तुमचे मित्र जे अडाणी आहेत यांचे मात्र कोट्यवधीचे कर्ज माफ केले जात आहेत, त्यांना भूखंड विक्री केले जात आहेत.
खाजगी रेल्वे असतील, विमान असतील, हे त्यांना विकले जात आहेत. याच्यावरती आक्रमकपणे हे दोन्ही युवा नेते बोलतायत आणि नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या मर्मावरती बोट ठेवतायत. जो विकास आम्ही 10 वर्षात केला हे स्वप्न नरेंद्र मोदी दाखवतायत. 10 वर्षात आम्ही देशाचा काय पार्ट केला हे ते दाखवत होते, परंतु आज मी तिला तो विकास कुठे आहे, नरेंद्र मोदींनी काय कामं केली आहेत याच्यावर थेटपणे बोलण्याची हिंमत हे रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे दोन युवा नेते महाराष्ट्रामध्ये करतायत आणि महाविकास आघाडीची खिंड त्या ठिकाणी ते लढवतायत. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मित्रांनो, या दोघांनी जे काही घाणाघाती टीका महायुतीवर सुरुवात केलेली आहे, मग एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यावर तर ते बोलतायत, पण नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर बोलण्याची हिंमत आणि धाडस सुद्धा हे दोन्ही तरुण नेते दाखवतायत. आणि तरुणांमध्ये ह्या दोघांची एक वेगळी क्रेज झालेली आहे, शेतकऱ्यांमध्ये एक वेगळी क्रेज झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे मुद्दे ते लावून धरतायत यामुळे महायुती अडचणीत येते. आणि त्यामुळे जिथं कुठं महायुतीचे नेते प्रचाराला जात आहेत त्यांना हे दोन नेते आपल्या नजरेसमोर दिसत आहेत. इतिहास आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये संताजी आणि धनाजी हे दोन नाव आपण ऐकतोय की औरंगजेबाला ठिकठिकाणी कुठेही जात असतील तर संताजी धनाजी दिसत होतं. त्यांच्या सैनिकाला संताजी धनाजी कधी येतील, कधी हल्ला करतील आणि आपल्या या ठिकाणच्या सैन्यावर हल्ला करून आपली संपत्ती कधी पळवतील हे सुद्धा सांगता येत नव्हतं. ही भीती आणि दहशत ही औरंगजेबाच्या सैनिकांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली होती. अगदी त्याच धर्तीवर मी कुणाची तुलना करत नाहीये, फक्त इतिहासाचा दाखला देतोय. अगदी त्याच पद्धतीनं ही आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची जोडी ही संताजी धनाजी प्रमाणे जोडी ही विरोधकांना दिसतीये, महायुतीला दिसतीये. कारण हे दोन नेते कानाकोपऱ्यात जात आहेत, ग्रामीण भागात जात आहेत, शहरी भागात जात आहेत आणि थेट जनतेशी संवाद साधतायत. थेट जनतेच्या प्रश्नावर ते बोलतायत, तरुणांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. आणि त्यामुळं हे दोनही नेते महायुतीला या ठिकाणी राज्यामध्ये प्रचार करताना अडचणीचे ठरतायत हे मला या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटतंय. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर महायुतीला रोहित पवार, आदित्य ठाकरे हे धनाजी संताजी जाणवत आहेत असं चित्र आज जरी या ठिकाणी पाहायला मिळतंय. मित्रांनो, याचा राजकारणामध्ये काय परिणाम होईल, मतांवर काय परिणाम होईल आणि मत कोणत्या पारड्यामध्ये जाईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लवकरच समजेल. परंतु ही माहिती मला आपल्याला देणं गरजेचं वाटलं आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासोबत कोण नेते आक्रमकपणे राहतील असा जो प्रश्न होता त्याला उत्तर मिळालेलं आहे. रोहित पवार, आदित्य ठाकरे हे पुढं ही दोन्ही जोडी निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये युवकांना नवं नेतृत्व देईल असं चित्र आणि अशी चर्चा महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये ऐकायला मिळते. आणि म्हणून हा विषय मी आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत तात्काळ कळवा. कारण मित्रांनो, तुमचं मत संपूर्ण महाराष्ट्रातून असतं आणि ते अत्यंत अभ्यासू असतं, म्हणून ते आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत